वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री गणपति गजानन देवताभ्यो नमः सकल भूतनराष्ट्रमध्ये भूतवेशार्थे गजानन प्रतिमा पूर्णाङ्गभूतं स्वस्ति स्तोयामि नाशाख्या कल्याणदाभिनाय भक्रियानित्यं ताच स्वस्ति नमः श्री शिवाजी महाराज देवता प्रतिमायां पुष्पमालिकानि समर्पयामि। शिवाजी महाराज की जय। स्वस्ति स्तोयामि नाशाख्या कल्याणदाभिनाय भक्रियानित्यं ताच स्वस्ति नमः धूपं समर्पयामि दीपकं दर्शयामि धूपदीपान्तरेण ओम प्रार्थयेत प्रारम्भे विनतिकं गणपते विद्यालया सागराज्ञानमहरुणि बुद्धिमते आराध्यमुनीश्वरात् चिन्ताक्लेशदरिद्रसुखवघे देशान्तरा पाठवे हेरम्भागणनायका गजमुखा भक्ता पुरुषवे गणपति बप्पा मोरया मोरया शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। आगमन झालेलं आहे। मी नवगड शाखेच्या वतीने सन्माननीय ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव सर यांचं हार्दिक अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे आपले वसई विरार शहराचे शहराध्यक्ष सन्माननीय प्रवीण बोर साहेब, त्याचप्रमाणे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विनोद मोरे साहेब, पालघर लोकसभा संघटक जयेंद्र पाटील साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। जयेंद्र पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तरी मी सन्माननीय साहेबांचं या ठिकाणी त्याचप्रमाणे आपले वसई विरार शहराचे शहराध्यक्ष सन्माननीय प्रवीण बोर साहेब यांचा सत्कार मिलिंद परब यांनी करावा अशी मी मिलिंद परब यांना विनंती करतो। दादा त्याचप्रमाणे आपले पालघर लोकसभा संघटक सन्माननीय जयेंद्र पाटील साहेब यांचा सत्कार सन्माननीय अक्षय कदम यांनी करावा अशी मी विनंती करतो।
त्याचप्रमाणे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांच्यासोबत सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विनोद मोरे साहेब यांचा सत्कार विक्रम दाढवे यांनी करावा अशी मी विनंती करतो. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण आसनस्थ होऊन घ्यायचे. मी सन्माननीय आपले नेते अविनाश जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलायचे. हॅलो, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो. आज नवघर शाखेच्या उद्घाटनाला मला इथे बोलवलेलं आहे. मी या शाखेच्या निमित्ताने सर्वच आमच्या महाराष्ट्र सैनिकांना शुभेच्छा देतो आणि या शाखेतून सन्माननीय राजसाहेबांना प्रेरित असलेलं उत्तमातलं उत्तम काम व्हावं. जो कोणी शाखेत येईल त्या माणसाचं काम झालं पाहिजे असा प्रयत्न करा. ज्या वेळेला तुम्हाला अडचण असेल, एखादं काम असं तुम्हाला वाटलं की तुमच्यानी होत नाही, तर प्रवीण भोईर आहेत किंवा मला संपर्क करा. आपण लोकांची कामं करू. शाखेत येणारा प्रत्येक माणूस हा समाधानी होऊन गेला पाहिजे की किमान आम्हाला लोकांनी ऐकलं, महाराष्ट्र सैनिकांनी. सो तुमच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. तुम्ही उत्तम काम केलं. सन्माननीय राजसाहेब पहिल्याच भाषणामध्ये ज्यावेळेला 2006ला पक्ष सोडला त्याच वेळेला घरोघरी पोचले होते. परंतु सन्माननीय राजसाहेब आणि लोकांच्या मधले दुवा हे तुम्ही लोक आहात, आपण लोक आहोत. तो सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेले विचार हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. सन्माननीय राजसाहेबांचं काम किंवा लोकांची कामं ही कशा प्रकारे आपण करावीत ही अशा प्रकारे झाली पाहिजे की उद्या कोणी आलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीमध्ये चांगलंच बोललं पाहिजे. तुम्हाला संपूर्ण टीमला मी शुभेच्छा देतो आणि भविष्यात तुमच्याकडनं उत्तमातली उत्तम कामं होईल अशी श्रीचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.